कुशीत एकटाच झुंजतो त्याचे नाव बाजी. एक हात तुटला तरी शत्रूशी झुंजतो त्याचे नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला आणतो त्याचे नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीतील मुकुट तोडून आणतो त्याचे नाव धनाजी. त्याचे नाव धनाजी. ढाण्या वाघाला सामोरा जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचे नाव संभाजी. त्याचे नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन जो स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचे नाव शिवाजी. त्याचे नाव शिवाजी. सर्वप्रथम रयतेच्या राजाला, आदर्श राजाला, छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द तोंडातून उच्चारतात ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडते, रक्त सळसळते, अंगावर सरकन काटा येतो, अशा माझ्या मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी सई नानासाहेब भोसले तुमच्यासमोर आज अशा एका महान युगपुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे. दिव्याने दिवा पेटतो तसेच माणसाच्या कर्तृत्वाने माणसाचे कर्तृत्व पेटत जाते. जेवढी जास्त माणसे आपण जोडू तेवढे जास्त यश आपल्याला प्राप्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व होते. माणसं मिळवता येतात, माणसं कमवता येतात आणि माणसं निर्माणही करता येतात. फक्त ती इच्छाशक्ती हवी. तुम्ही कधी विचार केला आहे का, जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे ही इच्छाशक्ती नसती तर येसाजी भेटले नसते, तानाजी मिळाले नसते आणि मुरारबाजी तर सापडलेही नसते. तुम्ही आजही गुगलवर जा आणि सर्च करा हु इज द फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही. तुम्हाला लगेच उत्तर मिळेल छत्रपती शिवाजी महाराज. पण राजांची जयंती येते, आपण ती थाटामाटात साजरी करतो, राजांना डोक्यावर घेतो. पण त्याच राजांना आपल्याला डोक्यामध्ये घेता येईल का याचा विचार सुद्धा तुम्ही आम्ही करणे गरजेचे आहे. हम मराठे कभी अंजाम की फिक्र नहीं करते. हम मराठे कभी अंजाम की फिक्र नहीं करते क्योंकि कारण चमचमणाऱ्या पोलादाला तलवारीचं पातं म्हणतात. चमचमणाऱ्या पोलादाला तलवारीचं पातं म्हणतात आणि जो मरणाला घाबरत नाही त्याला मराठ्याची जात म्हणतात. विजेसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. विजेसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. वाघनथ्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर जलदेवांनी झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. 19 फेब्रुवारी 1630 हाच तो सुवर्णमय दिन ज्या दिवशी आई जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तेजस्वी तारा म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मावळा आहे शिवछत्रपतींचा या वाटेवर कधी थकणार नाही. मावळा आहे शिवछत्रपतींचा या वाटेवर कधी थकणार नाही. परंपराच आहे आमची मोडेन पण वाकणार नाही. अनेक बलाढ्य शत्रूंना लढा देत शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्य स्थापन केले. शिवरायांच्या स्वराज्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. स्त्रियांचा आदर होता, शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान होता शिवछत्रपती आपला राजा असल्याचा. पण मित्रांनो, धार्मिक जातीय कारणांवरून आज अनेक दंगे होतात. माणूस माणसापासून दूर होत चालला आहे. गरीब अधिक गरीब होत चालला आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालला आहे. स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या रोज आपल्या कानावर पडतात आणि मन सुन्न होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सौंदर्य संपन्न असणाऱ्या सुनेला माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या तरुणाईला गरज आहे. गड आला, गड जिंकला, पण तानाजी मालुसरेसारखा शूरवीर गमावल्याचे अतिव दुःख होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावभावनांची आजच्या तरुणांना गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक संकटे आली, पण ते खचलं नाहीत. परंतु आजचे तरुण थोड्या अपयशाने खचून जातात, निराश होतात. परंतु त्या तरुणांनी खचून न जाता, अपयश न पत्करता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशक्य असे यश प्राप्त करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला हवं. स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणाऱ्या तरुणांची आज या जगाला गरज आहे. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरीत उडी मारायची असेल तर आभाळा एवढं धाडस हवं.
दरीत उडी मारायची असेल तर आभाळा एवढं धाडस हवं, आणि पाण्यात उडी मारायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचंच काळीज हवं. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, केवळ दाढी मिशी वाढून कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवबा होत नाही. कोणी शिवबा होत नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक आदर्शवर जीवन जगलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा नक्कीच होऊ शकतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की.